नमस्कार, तुम्ही पाहतात जनसंवाद समाचारमध्ये मी मुख्य संपादक के डी साळुंके। आज आपण धाराशिव तालुक्यातील ढोकी या ठिकाणी आहोत। ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना हा तब्बल 12 वर्षानंतर चालू झाला आणि या ठिकाणी हा कारखाना या संदर्भामध्ये एक धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे। नेमका काय प्रकार आहे ते आपल्यासोबत तेरणा शेतकरी सहकारी कारखान्याचे सभासद आहेत, कर्मचारी आहेत। नेमकं काय प्रकरण आहे? नमस्कार, मी राहुल वाकुरे, तेरणा बचाव संघर्ष समिती अध्यक्ष। 2012 पासून बंद असलेल्या तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना कोरोनाचा काळ झाल्यानंतर 2021ला ढोकी आणि ढोकी परिसरातील सर्वसामान्य सर्व शेतकऱ्यांनी आणि तेरणेच्या सभासदांनी तेरणा साखर कारखाना चालू व्हावा म्हणून तेरणा बचाव संघर्ष समिती स्थापन केली व त्या माध्यमातून भला मोठा आंदोलन उभा राहिलं आणि त्या आंदोलनाचं फलित म्हणजे 2023-24ला हा तेरणा साखर कारखाना चालू झाला। पण सर्व काही व्यवस्थित चालू असताना ह्या कारखाना मध्यंतरी गेल्या आठवड्यात DCC बँकेची बैठक झाली आणि त्या बैठकीत संचालक मंडळाने असं सांगितलं की तेरणा साखर कारखाना विक्रीच्या हालचाली चालू आहेत। पण नेमकं सर्व काही व्यवस्थित चालू असताना तेरणा कारखान्याच्या माध्यमातून DCC बँकेला वर्षाला 10 ते 15 कोटी रुपये भाडं येत असताना, इतर अजून उत्पादनातून कर येत असताना, तुळजाभवानीतून 4-5 कोटी रुपये येत असताना नेमकं ही सर्वसामान्य सभासदाची ह्या भागातल्या शेतकऱ्याची लक्ष्मी इकायचा डाव जिल्हा मध्यवर्ती बँक आणि व्यावसायिकच्या माध्यमातून आखला जात आहे आणि तो डाव ह्या तेरणेचा परिसरातील तेरणेचे सभासद कदापि होऊ देणार नाहीत। यासाठी येणाऱ्या 21 तारखेला 21 ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी 1 वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व सन्माननीय संचालक मंडळाला, व्यावसायिक यांना व या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन की आम्ही सांगणार आहोत की हा तेरणा साखर कारखाना तुम्ही विकायच्या भानगडीत पडू नका। ही कारखाना व्यवस्थित चालू आहे। तेरणा बचाव संघर्ष समितीनं आंदोलनच एका गोष्टीसाठी केलं होतं की ह्या जिल्ह्यातलं सहकार क्षेत्र जिवंत राहावं आणि एका आंदोलनामुळं ह्या जिल्ह्यातल्या 2 महत्त्वाच्या सहकारी संस्था वाचल्या आहेत। म्हणजे एक तेरणा साखर कारखाना चालू झाला आणि तेरणा साखर कारखान्याच्या बरोबर तुळजाभवानी साखर कारखाना चालू झाला आणि ह्या दोन्हीच्या माध्यमातून तेरणातून 10-15 कोटी रुपये आणि तुळजाभवानीतून 4-5 कोटी रुपये प्रत्येक वर्षी DCC बँकेला 20 कोटी रुपये, 20 ते 25 कोटी रुपये त्यांच्या व्याजापोटी कर्जापोटी जमणार आहेत। तरीसुद्धा हा कुटील डाव कशामुळं चिरीमिरीसाठी आखला जात आहे आणि तेरणेचा सभासद ही होऊ देणार नाही। ज्यावेळेस या तेरणा साखर कारखान्याची उभारणी या मराठवाड्यात, महाराष्ट्रात सहकार क्षेत्र अस्तित्वात नव्हतं, त्यावेळेस ह्या महाराष्ट्रात, मराठवाड्यात सहकार क्षेत्र रुजवण्याचं काम या तेरणा साखर कारखान्याच्या माध्यमातून ह्या भागात झालं आणि तोच साखर कारखाना आज विक्री करून हे सहकार क्षेत्र बुडीत काढण्याचा डाव संचालक मंडळ DCCच्या आणि व्यावसायिक यांचा आहे। तो डाव कदापिही आम्ही होऊ देणार नाहीत। ज्यावेळेस तेरणा साखर कारखाना झाला, आत्ताच आपल्या सभासदांनी सांगितलं की 1962-63च्या टायमाला 1 एकर जमिनीचा भाव 300 ते 400 रुपये 1 एकरचा भाव असताना 1,000 रुपयाचे लोकांनी शेअर्स घेतलेत आणि आमच्या पूर्वजांनी कष्टातून सगळ्या ह्याच्यातून हे सहकार क्षेत्रातून कारखाना उभा केलेला, ही जर कारखाना विकत असेल तर आम्ही आमच्या पूर्वजांनी जी कष्टातून उभा केलं त्याला आम्ही धक्का लागू देणार नाही। आणि काहीतरी कारण सांगितलं की जिल्हा मध्यवर्ती बँकेचं लायसन रद्द होत आहे। अहो, ही जिल्हा मध्य सहकारी बँकेचं जर लायसन रद्द होत असेल आणि सहकार बँक ही जिल्हा बँक धाराशिवची नुसती हिथल्या जी धनदांडगे पुढारी आहेत, ज्यांना कर्ज दिले त्यांना पोसायलाच बँक नुसती जिवंत ठेवायची का? ह्या बँकेचं लायसन बंद झालं तरी चलल, ही बँक बंद, लायसन परवाना बंद झाला तरी ही बँकेचं लायसन, ही बँक तुम्ही लातूर DCCत वर्ग करा,
ह्या जिल्ह्यातला धाराशिव जिल्ह्यातला शेतकरी त्या माध्यमातून सुधरल तरी आज लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक एका शेतकऱ्याला 5-5 लाख रुपये बिनव्याजी कर्ज देते. तसंच प्रत्येक व्यापाऱ्याला लागल तेवढा कर्ज पुरवठा जिल्हा मध्यवर्ती बँक लातूर देते. मग ही बँक होऊ द्या लायसन रद्द जाऊ द्या जिल्हा लातूर DCCमध्ये. ह्या भागातला शेतकरी तरी सुधरल त्या माध्यमातून. आणि तेरणा कारखाना विकायच्या आधी ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकेनं ज्या ज्या धनदांडग्या पुढाऱ्याला कर्ज दिलं आहे, त्यांच्या फर्मला कर्ज दिलं आहे, त्यांच्या कंपन्याला कर्ज दिलं आहे, ती कंपन्यासुद्धा जाहीर कराव्या. त्या कंपनीचे कोण ओनर आहेत, कोण मालक आहेत, ह्यांचे नावं जाहीर करावे आणि ह्यांचे बी लिलाव काढावे आणि शेवटला तेरणाचा लिलाव काढावा. ही सर्वसामान्य सभासदांनी हातावर भाकरी घेऊन 300-400 रुपये एकरचा भाव असताना 4-5 एकरचे पैशाचा शेअर्स एकदा खरेदी करून उभा केलेली आहे. पुन्हा एकदा DCC बँक व्यावसायिक यांना सूचक इशारा आहे, तुम्ही तेरणा इकायच्या भानगडीत पडू नका. तेरणेचा सभासद ही तुमचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही. तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सहकारीच राहील. एवढंच ह्या प्रसंगी सांगतो. 21 तारखेला पुन्हा एकदा ह्या भागातल्या मोहा, शिराडोन, खामसवाडी, कळंब, धाराशिव ह्या गावाच्या सगळ्या शेजारच्या जे लहान लहान मोठे मोठे सगळ्या पक्षाचे पुढारी असतील, प्रत्येकानं आपल्या पद्धतीनं 1-2 गाड्या करून तेरणेचे सभासद घेऊन येणाऱ्या 21 तारखेला 21 ऑगस्ट बुधवारी 1 वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर आपल्याला निवेदन द्यायला सगळ्यांनी उपस्थित राहावा. पुन्हा एकदा तेरणा बचाव सहकारी साखर कारखान्याला जिल्हा मध्यवर्ती बँक धाराशिव यांनी साधारण 200-250-300 कोटी कर्ज यापूर्वी दिलेलं आहे. परंतु प्लेज लोन असेल, इतर लोन असेल, आत्तापर्यंत तेरणा साखर कारखान्याने कमीत कमी 300 ते 400 कोटी रुपये कारखान्याचे फेडलेले आहेत. आम्हाला 21 तारखेला ज्यावेळेस आम्ही निवेदन येलो त्यावेळेस आम्हाला तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या खात्याचा उतारा द्या. या तेरणा साखर कारखान्यानं किती कर्ज घेतलं आहे, तुमचं किती फेडलं आहे, ही तुमचं कर्ज असं झालं आहे जसं कुबेराचं कर्ज देवावर होतं अजून फिटाना. तुमचे 400-500 कोटी फेडले तरी अजून तुमचं कर्ज आहे. पुन्हा अजून आमच्या ह्या लोकांच्या सर्वसामान्याच्या संस्थेवरच अजून तुमचा डोळा एवढे कर्ज फेडून बी आहे. त्याच्यामुळं आम्हाला तेरणा साखर कारखान्याच्या खात्याचा उतारा द्या. हे किती कर्ज होतं, किती आम्ही फेडलं आहे. 2007-08च्या दरम्यान ह्या तेरणा साखर कारखान्यातली प्लेज लोनला साखर जी ठुलती अक्षरशः 3-4 महिने साखर निस्ती जात होती आणि त्याचे पैसे DCCत जात होते. एवढे पैसे जाऊन बी तुमचं कर्ज फिटत नसेल तर ही तुमच्या निस्त्या व्याजावर तुम्ही आमचा कारखाना लुबाडायला एवढं पैसे भरून जर तुम्ही कारखाना लुटीत असताल तर तुम्हाला ही गोष्ट साधी सोपी वाटू देऊ नका. म्हणावी तेवढी तेरणेचा सभासद ज्यावेळेस काय सहकार क्षेत्र नव्हतं त्या भागातल्या लोकांनी त्यावेळेस सहकार क्षेत्रात कारखाना उभा केलेला आहे. आणि ती जर तुम्ही खाजगीकरण करीत असताल तर तुम्ही तेरणा बचाव संघर्ष समिती आणि तेरणेच्या सभासदाची गाठ आहे एवढं लक्षात ठेवा. आणि येणाऱ्या 21 तारखेला ढोकी आणि परिसरातून ज्या बी शेतकऱ्यांना सभासदांना यायचे ढोकी बसस्टँड येथून गाड्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सभासदांनी निवेदन द्यायला दुपारी 1 वाजता आपल्याला बँकेत पोचायचे. सर्व विभागातील मोहा असेल, शिराडोन असेल, खामसवाडी असेल, कळंब असेल, तेर असेल, धाराशिव ज्या पद्धतीनं ज्याला जमल तसं 1 वाजता DCC बँकेत जमायचं आहे. आणि ही कारखाना तुम्ही काय इकायला सभासदाचा ह्याचा जाब निवेदन देऊन त्यांना विचारायचं आहे. आणि एवढंच करून जर नाही थांबलं तर पुन्हा एकदा DCC बँकेची गाठ तेरणेच्या सभासदाशी होईल. एक संस्था वाचवायची म्हणून एक इकायची ही जमणार नाही. जरी त्या DCC बँकेचं लायसन रद्द झालं तरी आम्हाला चालतं आहे. उस्मानाबाद जिल्हा DCC, धाराशिव DCC रद्द होऊन लातूर DCCत वर्ग करा. आम्हाला दुधात साखर आहे. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. माझं नाव मुजीब पठाण, सामाजिक कार्यकर्ता, राहणार ढोकी. काल एक आमच्यासमोर धक्कादायक एक तेरणा कारखान्याच्या संदर्भात आमच्यासमोर एक प्रकरण आलं की तेरणा सहकारी साखर कारखाना भाडे तत्त्वावर दिला असतानासुद्धा व्यावसायिकनं ती कारखाना इकरीला काढला. इकरीला काढताना व्यावसायिक असेल
किंवा DCC बँकेचा चेअरमन असेल, DCC बँकेची बॉडी असेल, ती काय तेरणा सहकारी साखर कारखान्याचे मालक नाहीत. ती तेरणा कारखान्यावर जी कर्ज असताना त्यांना जी कर्जाच्या पोटी त्यांना जी हप्ता येत असताना तेरणा सहकारी साखर कारखाना त्यांना देत असताना DCC बँकेचा कारभार चालत असताना व्यावसायिकला कारखाना इकरी काढण्याचा काही संबंध नाही. अंदाजे 19/10/1965 किसनराव दाजीबा समुद्री यांनी कारखाना उभा केला आणि ह्या भागात परिसरात लाईट पाणी नसताना सुद्धा येणाऱ्या अधिकाऱ्याला ते आमच्या किसन तात्याची जी पत्नी आहेत त्यांना बाई म्हणत होते. ती बिचाऱ्या गल्लीतल्या 5-25 महिला बोलून ते रातसारी स्वयंपाक करून ते अधिकाऱ्याला जीव घालीत होते. आमचे किसनराव दाजीबा समुद्रे यांनी रातपात न करता हातावर भाकरी घेऊन ह्या परिसरात शेतकऱ्याची लक्ष्मी उभारावी, शेतकऱ्याच्या दारात लक्ष्मी नांदावी, शेतकऱ्याची दारिद्र्य जावी, शेतकरी माझा सुखी व्हावा. मराठवाड्यातला ह्या संदर्भात मराठवाड्यातला पहिला सहकारी साखर कारखाना आमच्या किसनराव समुद्रे यांनी काढला. त्याच्याबरोबर ह्या तेरणा सहकारी साखर कारखान्याचे 30,000 सभासद आहेत. त्या माध्यमातून 2007ला तेरणा कारखान्याची निवडणूक झाली. दोन्हीही राजकीय पुढाऱ्यांनी कुणी निवडणूक खर्च तिथं अधिकाऱ्यानं वसूल केला नाही. 2007 पासून 2010-11ला तेरणा कारखान्याचा पुन्हा निवडणूक लागली. पुन्हा त्यांनी 2007-11ला कारखान्याची इलेक्शन ड्युटी न भरता कारखान्याचे इलेक्शन लागलं नाही. अनेक माणसं तसे झाले. 10 वर्षे कारखाना बंद राहिला. त्यावेळेस 2007ला सहकारी तेरणा कारखान्यात मालमत्ता किती होती, तेरणा कारखान्यात डिस्टिलरी किती होती, दारू किती होती, साखर किती होती, मोलॅसेस किती होता, बग्याच किती होता, ह्या परिसरातल्या शेतकऱ्यांनी त्यांना जवाब विचारला नाही किंवा शेतकऱ्यांनी त्यांना काही सांगितलं नाही. आणि इथल्या जी काय मंडळी आहेत त्यांनी मनमानी कारभारी केलं आणि त्याच्यामधून आमच्या तेरणा सहकारी साखर कारखाना 10 वर्षे बंद राहिला. आणि त्याच्या पुन्हा नंतर ती तेरणा कारखाना भाडेतत्वावर दिला. भाडेतत्वाच्या पुटीनंतर त्या बँकेला DCC बँकेला पैसे जमा व्हायला लागले. कारभार चांगला चालू झाला. इथं संघर्ष समिती तेरणा बचाव यांनी ह्या परिसरात पायाला भिंगरी लावून ह्या कारखान्याच्या ह्या परिसरात हिंडून रात दिवस ती कष्ट करून पुन्हा तेरणा कारखाना भाडेतत्वावर देण्याला DCC बँकेला भाग पाडलं आणि ती कारखाना ह्या भाडेतत्वावर दिलं. आणि एवढं करीत असताना आता कारखान्याची परिस्थिती चालू होत असताना कारखाना चालू होत असताना आणि सगळ्या परिस्थिती व्यावसायिकनं जर ही कारखाना निकरी काढला किंवा इथल्या संचालक बॉडीनं काढला, घेणाराला बी सांगतो आणि विकणाराला बी सांगतो, तेरणा सहकारी साखर कारखाना आयत्या पिठावर रिगुट्या उडून झालेला नाही. किसनराव दाजीबा समुद्रेने रक्ताचं पाणी केलेलं आहे. त्यांच्या कुटुंबानं रक्ताचं पाणी केलेलं आहे. त्यांच्या कुटुंबानं काय केलेलं नाही. त्यांच्या कुटुंबातलं कुणी चेअरमन झालेलं नाही. पण किसनराव दाजीबा समुद्रेने तेरणा कारखान्याच्या परिसरातल्या शेतकऱ्याच्या दारात लक्ष्मी उभारावा म्हणून लक्ष्मी जर ही तेरणा कारखाना उभा केला असेल 19/10/1965ला हा मराठवाड्यातला पहिला सहकारी साखर कारखाना आहे. आणि आमच्या जमिनी तिथं गेलेल्या आहेत. त्या व्यावसायिकला सुद्धा सांगतो, आमच्या ढुकीकराच्या जमिनी गेलेल्या आहेत. त्या जमिनीचा जर सुद्धा निलाव काढला, आम्ही आमच्या जमिनीवर आम्ही आमचा हक ताबा घेणार. आम्ही आमच्या जमिनीवर तिथं नांगरं घालणार. आमच्या जमिनी कारखान्यासाठी दिलेल्या आहेत. आमच्या जमिनी तात्याच्या शब्दाला मान ठेवून दिलेल्या आहेत. आमच्या जमिनी हिथं ही लक्ष्मी व्हायला लागली, हिथं लक्ष्मी नांदल आणि इथं शेतकऱ्याचं चांगलं होईल म्हणून बेभाव कवडी मोल इथल्या शेतकऱ्यांनी किसनराव दाजीबा समुद्रे यांना जमीन दिली. जर आमच्या जमिनी विकत असेल आणि जर कारखाना विकत काढत असेल पुढं काय होईल ह्याचा सांगता येणार नाही. पण आम्ही तेरणा कारखान्याला हात लावू देणार नाही. ही लास्टचा विचार आहे. एवढंच बोलतो, हिथंच थांबतो. जय महाराज. तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना या संदर्भात एक शेतकरी पुत्र म्हणून मी आपल्यासमोर आता जे काही कारखान्याविषयी विक्रीचा विषय असेल किंवा इतर काही जमिनीचे विक्रीचे विषय असतील याविषयी थोडं एक शेतकरी पुत्र म्हणून मी माझं मत मांडणार आहे. कारखाना किती दिवस बंद होता, कसा चालू झाला, काय हे आपल्याला सगळ्याला वेगवेगळ्या माध्यमातून माहिती आहेच. त्या विषयावर पुन्हा बोलणं चुकीचं आहे. मागच्या काही दिवसात तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना विक्रीला निघणार याची चर्चा आमच्या कानावर पडली. मी माझ्या फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकांना त्याचं आवाहन केलं. त्यानंतर काही जण पत्रकार बांधवांनी या कारखान्याचे व्यावसायिक
DCC बँकेचे MD यांना फोन करून माहिती विचारल्यावर त्यांनी असं सांगितलं की ही फेक न्यूज आहे, असं कुठलंही काही कारखाना विक्री संदर्भात आमच्याकडे विषय आलेला नाही. आणि त्यानंतर सुद्धा आम्हाला थोडं एक सभासदांना भीती वाटायला लागली की हा जर विषय कुठं अंधारात त्याची जर काही विक्री झाली तर हे चुकीचं ठरेल, म्हणून मागच्या काही दिवसापूर्वी आम्ही सर्व सभासद, व्यापारी, कामगार, ज्या ज्या लोकांनी या कारखान्यासाठी योगदान दिलं आहे अशी सर्व मंडळी आम्ही दत्त मंदिर येथे जमलो. आमची बैठक झाली आणि बैठकीत असं ठरलं की कुठल्याही हालतीत तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना विक्री करू दिला जाणार नाही. त्यांची इंचभरसुद्धा जमीन आम्ही विकू देणार नाहीत. त्याला अनेक पर्याय आहेत. शासन अर्ध्या रात्री पहाटे 3 लाख 2 लाख काही करू शकतं. मग आज 1.5-2 लाख लोकांचा प्रपंचाचा विषय असताना 2 संस्था जीवन ठेवायच्या म्हणल्यावर शासनाला हा फार छोटा विषय आहे. परंतु याच्यात कुठंतरी काहीतरी धोका वाटला म्हणून आम्ही बैठक घेतली आणि पत्रकारांनी ज्यावेळेस व्यावसायिकांना विचारलं की डोकी गावात अशी बैठक झाली कारखाना विक्रीची, तर आपलं मत काय. त्यांनी पुण्यनगरीला अशी माहिती दिली की ही सगळी न्यूज खोटी आहे, त्या असा कारखाना कुठलाही विक्रीला काढला जाणार नाही असं त्यांची माहिती पेपरला दिली. आणि लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दिव्य मराठीला या कारखान्याचे व्यावसायिक गोंडसे यांनी तेरणा शेतकरी साखर कारखाना आणि तुळजाभवानी कारखाना विक्रीशिवाय पर्याय आमच्या समोर नाही अशी माहिती देऊन पुन्हा एकदा या लाखो लोकांच्या लक्ष्मी असणाऱ्या आमचं म्हणजे जीवन असणाऱ्या वस्तू ह्याला पुन्हा धक्का दिला. त्यांच्या या षडयंत्र म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण मी याआधीसुद्धा ज्या वेळेस कारखान्याच्या बाबतीत आंदोलन झाले त्यावेळेस माझा थेट आरोप या गोंडसे पाटलावर होता की हा माणूस चुकीचा आहे, या माणसाची DCC बँकेतून हकालपट्टी करा अशी माझी मागणी होती. आणि आता 21 तारखेला आम्ही जे आता जल आंदोलन मोठं उभा करणार आहेत ते जवळपास 1500 शेतकरी जाऊन आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या MDला, चेअरमनला निवेदन देणार आहेत, कलेक्टर साहेबाला निवेदन देणार आहेत. यात आपण सर्व शेतकरी बांधवांनी, सभासदांनी, कामगारांनी आपल्याला 21 तारखेला धाराशिव उस्मानाबाद येथे जायचं आहे. जाण्याची व्यवस्था डोकी बसताना काही ते आम्ही केलेली आहे. आपण सर्वांनी मिळून पुन्हा एकदा ही आपली लक्ष्मी वाचवण्यासाठी आपण मोठे प्रयत्न करावे. आणि माझं या तुम्हाला माध्यमातून सांगणं आहे की सन्माननीय MD आणि व्यावसायिक गोंडसे साहेब जे आहेत त्यांनी आमच्या या कारखान्याविषयी, विक्रीविषयी कुठलाही चर्चा करू नये, विक्रीचा विषय लोकांसमोर आणू नये. उलट जे आज काही 13 महिने झालं तुमच्याकडे 12.5 कोटी रुपये आमच्या कामगारांचे तिथं आज पडून आहेत, त्याच्या विल्हेवाट लवकर लावून त्या आमच्या कामगाराच्या खात्यावर पैसे जमा करा. त्या कामगारांनी तिथं आज रक्त वकलं आहे, त्यांच्या कष्टामुळं आज ही लक्ष्मी उभा आहे. तर या माध्यमातून माझी ही सुद्धा मागणी आहे की नुसतं सभासदाचं हित न बघता कामगाराचे सुद्धा माझे 12.5 कोटी रुपये त्यांनी लवकरात लवकर द्यावे. अन्यथा कामगार आणि शेतकरी घेऊन आम्ही मोठं जन आंदोलन लोकशाही मार्गाने उभा करू. एवढंच मत यावेळीस माझं वैयक्तिक आहे. धन्यवाद. हॅलो, ही कारखान्याच्या संदर्भात आम्ही विषय बोलतो की बाबा हे कारखाना उभा करताना किसन तात्या समुद्रे यांना काय काय तकलीफ झाली आहे, अगर काय काय प्रयत्न केले त्यांनी ह्या डोकीला कारखान्याबद्दल, नाडे काका शिवाजीराव हा. तर बाबा ह्याच्यात आम्ही ऊस उत्पादक शेतकरी आहो. बँकेला इकायच्या काय अधिकार आहे, आम्ही सभासदला अधिकार नाही. ही शेअर भरायला पैसे नव्हते आमच्याकडं, तर आम्ही सोसायटीचं कर्ज काढलं, त्यांनी तात्याने मंजूर केलं आणि सभासदला पैसे भरले. सभासदचे 10 वर्षानं पुन्हा आम्ही पैसे फेडले. ती एकानं 1,000चे 10,000 5,000 रुपये व्याज भरलं त्याचं. आणि बँकेला इकायची काय गरज आहे तुमच्या कर्जाबद्दल.